हा जो मच्छीचा रस्सा आहे ना मंडळी, दिसतोय ना कमाल, काय तर्री आलेली आहे वरती बघा. आणि हा फक्त घरगुती मसाला वापरून बनवलेली ही मच्छीचा रस्सा आहे बरं का. दुसरे कुठलेही साहित्य एक्स्ट्राचे मी यामध्ये वापरलेले नाही आहे. पण काय कमाल भाजी दिसते. तुम्ही मला सांगा कमेंट्स करून कसं झाला आहे हा रस्सा. तर काय केलेलं आहे, सर्वात अगोदर मच्छी जी आहे ना ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आणि मी मच्छीच्या मुंडक्याचं जे कालवण आहे ते बनवणार आहे आज. आणि मच्छी जी आहे ना ती फ्राय केलेली आहे. त्याचा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी मी आपल्या यूट्यूब चॅनलला सोडलेला आहे. तुम्ही तिथे ते नक्की जाऊन चेक करा. चला तर मग माझ्या पद्धतीचं मच्छीचं कालवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर साहित्यामध्ये घेतलेलं आहे सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, धने आणि जिरे. बस एवढंच साहित्य इथे मी वापरलेलं आहे. कांदा किंवा टोमॅटो वापरलेला नाही आहे. तर आता काय करूया, जे साहित्य आहे ना गार झाल्यानंतर मिक्सरला लावून घेऊया आणि अगदी पेस्ट करून घेऊया. आणि कढईमध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया. कारण नॉनव्हेज म्हटलं की जरा तेलाचा वापर जास्तच होतो. तर कंजूसी करायची नाही आहे तेलासाठी. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये हे जे वाटण आहे ना ते वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन नक्की व्हिजिट करा. माझी कोणतीही रेसिपी खूप काही इन्ग्रेडियंट्सनं बनलेली नाही आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या ज्या भाज्या आहेत ना ते मी बनवते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते. आणि गावाकडे म्हणाल तर तिथेसुद्धा खूप जास्तीचं साहित्य वापरलं जात नाही आहे भाज्यांमध्ये. अगदी घरगुती मसाल्यापासूनच ज्या काही भाज्या असतात ना त्या बनवल्या जातात. आणि मलासुद्धा असे वाटते की खूप काही जास्त साहित्याचा वापर न करता अगदी कमी मोजक्या साहित्यामध्ये जी बनलेली भाजी आहे ना ती अधिक चविष्ट होते. यासाठी मी फक्त घरगुती मसाला वापरते कोणत्याही भाजीमध्ये. जर लागल्यास तर मग वापरते, नाहीतर नाही वापरत. आता जे वाटण आहे ना ते छान असं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. यानंतर यामध्ये टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे घरगुती मसाला. कारण आम्हाला झणझणीत असं जे मच्छीचा रस्सा आहे तो आवडतो. यासाठी 3 चमचे इथे मी वापर केलेला आहे. यानंतर टाकलेला आहे मच्छी मसाला. सर्व असं एकत्रित एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. मसाले जे आहे ते करपू नये यासाठी यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे. आणि परत एकदा हे जे मसाले आहेत ना ते 1 मिनिटभर शिजवून घेणार आहे. मस्त असा सुगंध दरवळतोय वाटणाचा. जे मसाले आहेत ना ते छान असे परतले गेलेले आहेत. तर यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत गरम पाणी. जर तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल ना तेवढं यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर माझ्या आवश्यकतेनुसार इथे मी जो रस्सा आहे पाण्याचा वापर आहे तो करणार आहे. तर ही जी मच्छी आहे ना मंडळी ती बांगडा मच्छी आहे. आणि त्या मुंडक्याचं जे कालवण आहे ना ते खूप मस्त लागतं. तर त्यासाठी इथे जी मच्छी आहे ना ती आम्ही तळतो आणि जी मुंडकी आहेत ना त्याचं कालवण बनवतो. तर एक उकळी फुटायला लागली ना यामध्ये आपण ती मच्छी सोडून द्यायची आहे. तर आता उकळी फुटायला लागलेली आहे. तर एक एक करून जी मच्छी आहे ना ती सोडते यामध्ये. तर तुम्हीसुद्धा हे माझ्या पद्धतीचं मच्छीचं कालवण एकदा नक्की बनवा. आणि कसं लागते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि दिसते ना तर्रीदार, फक्त घरगुती मसाला वापरला आहे दुसरा कुठलाही साहित्य कुठलंही इन्ग्रेडियंट्स जास्तीचा वापरलेला नाही आहे यामध्ये मी. तरी पण तुम्ही बघू शकता काय तर्री आलेली आहे यावरती. आणि बघूनच हे कालवण आहे ना आत्ताच खावंसं वाटते. आता टाकूया यामध्ये चवीनुसार मीठ. आणि हे जे मच्छी आहे ना ते शिजायला खूप काहीसा वेळ लागत नाही आहे. अगदी एक उकळी फुटायला लागली ना की गॅसची फ्लेम आहे ना बंद करायची. आणि मस्तच अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये हे जे मच्छीचं कालवण आहे ना ते बनवून होतं. तर मग मंडळी, तुम्हाला कशी वाटली इझी पिझी मच्छीचं कालवणची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि जर माझ्या काही रेसिपीज तुम्हाला आवडत असतील ना तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. आता सर्वात शेवटी यावरती एक उकळी फुटायला लागली ना की खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. आणि दिसते ना भन्नाट मस्त मच्छीचं कालवण गरम गरम आणि तळलेली मच्छी, त्यासोबतच बाजरीची भाकरी, लिंबू आणि कांदा. काय कमालीचं कॉम्बिनेशन आहे. माझ्या घरच्यांनी तर हे कालवण जे आहे ना मच्छीचं खूप एन्जॉय केलं. दिसायला जेवढं भारी दिसत होतं ना मंडळी तेवढंच खायलासुद्धा खूप चविष्ट लागत होतं, रुचकर लागत होतं. झालं ना मस्त असं झणझणीत, चमचमीत, तर्रीदार असं मच्छीचं कालवण.
भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.